आज हम लोग आए हैं नवगांव अलीबाग में अमरनाथ चौलकर बाबा आई बाबा के घर पे। तो आज उनकी मशीन हम यहाँ पे N5 मशीन और हमारी आई मैट डिलीवर करने आए हैं। आइए उनसे मिलते हैं, उनसे सुनते हैं कि वो हमारे अलीबाग गेस्ट हाउस में किस वजह से ज्वाइन हुए थे और आज ऑलमोस्ट उनको 1 महीना थेरेपी लेने के बाद कैसा फील हो रहा है और आज उनके घर पे मशीन क्यों है। आइए। नमस्ते आई बाबा। हाँ नमस्ते। कैसे आहात? ठीक आहे ठीक आहे मस्त 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 एकदम। मी अलिबागला गेलो होतो। मग मुकादम भाऊ गणेश मुकादम मेरा भाई है वो पूछा मैं बोला ऑपरेशन करायचं आहे। अच्छा बाबा, तुम्हाला काय त्रास होता? म्हणजे असं मला त्रास म्हणजे गुडघ्याचा जास्त कंबर शरीर खाली वजन वाढलं होतं आणि शरीर पण थकलं होतं सगळं पूर्ण। ते मी ते असाच विचारायला गेलो, काय बोलला दादा म्हणते आपण थेरपीला जायचं, मग पुढे तू काय निर्णय करायचा केला तर थेरपीला आम्ही थेरपी सुरू केली। अच्छा, मैं एक बात बताना चाहूंगी। बाबा कह रहे हैं कि बाबा को जो तकलीफ था उनको घुटने में दर्द था, दोनों घुटने में दर्द था, तो और बैक पेन था, कमर दर्द था, थोड़ा मोटापा बढ़ गया था। तो उनके दोस्त है मुकादम करके, उनसे वो मिले और मुझे याद है कि जब पहले दिन बाबा आए थे तो बाबा ने बताया था कि मेरे एक घुटने का तो ऑपरेशन हो चुका है, एक घुटने का भी ऑपरेशन करना है। सही ना बाबा? ऑपरेशन करना है, पर मेरे दोस्त ने मुझे यहाँ पे मतलब वो लेके आए हैं और बोले हैं कि नहीं आप थेरेपी लो, थेरेपी से आप ठीक होंगे। तो पहले दिन जब बाबा जेव्हा तुम्ही आला होता आपल्या वेस्ट हाऊसला तेव्हा तुम्ही थेरपी घेतली, कसं वाटलं तुम्हाला? पहिले दिवस मला थोडंसं बरं वाटलं। 15 जूनला 15 जूनला मला बरं वाटलं। नंतर दुसऱ्या दिवशी आईला पण घेऊन आलो मी। अच्छा, चला आपण एक गाडी ते एकच आहे, मग दोघीला जण एकदमच घेऊ ना, तुला पण बरं वाटेल, मला इच्छा पण तब्येतीचं होतं, ते मग चला आपलं जाऊ आपण। गेलो मग तिथून चालू केली। त्यातून मला आजपर्यंत म्हणजे मी डॉक्टर भरपूर केले। अच्छा, भरपूर डॉक्टर केले सगळे, पण शरीराला आराम कधी कुठे मिळला नाही। अच्छा, एक बात बताना चाहूंगी। जैसे बाबा बता रहे हैं कि बहुत सारे डॉक्टर उन्होंने किए हैं ऑलरेडी और उनको जो तकलीफ था, एक घुटने का ऑपरेशन मैंने पहले ही जिक्र किया था कि उन्होंने किया था, पर जब वो आए 15 जून को उन्होंने नोट किया कि 15 जून से वो शुरू किए हैं नुगा बेस्ट में थेरेपी लेना और पहले ही दिन से उनको बहुत ही अच्छा लगा। पहले दिन उन्होंने मुझे बताया कि मैं आई को भी लेके आऊंगा और उसको भी थेरेपी कराऊंगा। तो बता रहे कि पहले जैसे शुरू किए तब तक वो कभी रुके नहीं थेरेपी को कभी रविवार को रुके, एक बारिश नहीं रुका है, बस दूसरा रुकना नहीं। तर बाबा कसं तुम्हाला वाटलं थेरेपी? मला चांगलंच वाटलं, म्हणजे कसं मला शरीराला आराम जाम पडला। अच्छा, म्हणजे मला दुखणं जे अंग मास किंवा समजा कंबर जे काय दुखत होतं नाही, मग शरीराला आराम, झोप पण व्यवस्थित लागत होती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लागत होत्या। आणि त्याच्याने आम्हाला असं वाटलं काय माझा गुडघा पण चांगला होईल, असा पण होईल। नंतर मी मुकादम भावाचा विचार काय करायचं ते मग सरांची पण थोडीशी हे सांगितलं आम्हाला, माहिती पण दिली, असं आहे मशीन विषयी शुगर ब्लड प्रेशर पण कमी होते, असं तर अशा काही गोष्टी ऐकून सगळ्यात आधी तुम्हाला कशात फरक जाणवला? सगळ्यात प्रथम म्हणजे शरीराला जास्त जाणवला की थकवा जो होता माझ्या अंगात, म्हणजे जे मी मोठीवर काम करत होतो जेव्हा काय करत होतो तो जो थकवा होता तो माझा कमी झाला। मनात असं वाटलं काय शरीर चांगलं, म्हणजे चांगलं झाल्यासारखं शरीर आहे आता, म्हणजे असा एक थकवा दूर होत गेला। आणि मग मी स्वतःहून समजलं की हे चांगलं आहे आणि चांगल्यासाठी मग आपण महिनाभर तर ट्राय करूया। आई पण बोलली काय करायचं म्हणून महिनाभर ट्राय। आईला काय त्रास होता? आईला मला जास्त पायाचा त्रास आणि सूज वगैरे यायची अंगाला, पाय बी सुजायचा। मग तुला थेरपी घेतल्यानंतर कसं वाटलं? मला बरं, तुला पण बरं वाटलं? महिनाभर व्यवस्थित थेरपी घेतली। बरं बाबा, तुम्हाला एवढं छान वाटलंच होतं थेरपी घेतल्यानंतर, मग तुम्ही का विचार केला की मशीन असावी आपल्याला? मशीन असावी म्हणजे निर्णय असा घेतला, आता शरीराला तर चांगलं वाटते आणि बिन गोळ्या नाही काय नाही, गोळ्या समजा डॉक्टरच्या आमच्या आहेत, ब्लड प्रेशर ते समजा शुगर बिगर चालूच आहे, आणि मग आता आम्हाला चांगलं वाटते बोलल्यानंतर मग काय करावं, या आपल्या घरी असल्यानंतर आपल्याला असं वाटतं की 2दा का 3दा आपला घरी
आणि जास्त वेळ येण्याचा त्रास आपला जो आहे बरं. तो वाचवेल. गाडी चालवा. गाडी चालवायला मला पण त्रास होते, माझ्या वयाच्या हिशोबाने ते पण बरं. मला गाडी रोज जाणं त्रास व्हायला लागला. बरं. त्या पावसाचे दिवस आले बरं. आणि पावसाचा त्रास झाल्यानंतर काय करावं, बरोबर. तर मग आपण घरी घेतलं तर मग मी मुकादम भावाला विचारलं बाबा काय करावं. माझी इच्छा ते असं की मग घरी असलेलं बरं आहे. बरोबर. आणि जास्त याच्याने therapy. आणि मग गुडघ्याला जर आता फरक ते पडलेलाच आहे, अजून पडला ते अजून चांगलं होईल असं म्हणजे बाबा मनावर असं विश्वास म्हणायला- पडला. बरोबर, असं म्हणायला हरकत नाही की हा. आपण तिकडे जेव्हा आपण सेंटरमध्ये थेरपी घेतोय तिथे आपल्याला एक टाइम थेरपी मिळते हा. आणि ते घरी आल्यानंतर जास्त वेळ आपण थेरपी दोन का तीन वेळा दवा बरोबर. घरी आपले घरचे करावे ना. बरोबर. आणि आपण कोणाच्या लोकांच्या घरी जायला नको किंवा बरोबर. तिथे जायला नको. मैं फिर से बताना चाहूंगी कि बाबा कह रहे हैं कि अभी जैसे वो पहले जो थेरेपी लिए एक महीने की एक टाइम की थेरेपी में उनको बहुत ही अच्छा रिलीफ आया। घुटने का जो भी दर्द था वो बोल रहे कि ऑलमोस्ट वो मतलब बहुत ही अच्छा रिलीफ है उसमें उनको। जो ऑपरेशन उनको बोला था डॉक्टर ने करने के लिए, आज मुझे नहीं लगता उनको ऑपरेशन करना पड़ेगा, इतना ज्यादा रिलीफ है। तो उन्होंने सोचा कि बाबा मुझे एक महीने में इतना अच्छा एक टाइम थेरेपी से फर्क आया है तो 100-200% मुझे जब मेरे घर पे ये मशीन रहेगा तो मैं ज्यादा से ज्यादा इसका थेरेपी ले पाऊंगा और अच्छे से ठीक हो पाऊंगा, है ना। तो बाबा खूपच छान तुम्हाला तुमच्या शरीरावरती रिझल्ट आलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही विचार केला की नाही आपल्याला आपल्या एनफायच असली पाहिजे, एनफायच असली पाहिजे आणि सोबत मॅट सुद्धा असली पाहिजे। आणि खूप छान तुमच्या घरी दोन्ही आपले हे डॉक्टर विराजमान झालेले आहेत आजपासून। तर मी फक्त एवढंच म्हणेन की तुम्ही काय सांगू इच्छिता आपल्याकडे जे नवीन लोक येतात तुमच्यासारखे जे थेरपी ज्यांना माहीतच नसतं की आपण इथून बरं होऊ की नाही होऊ, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना सांगणार का जेव्हा जा तुम्ही तिथे बघा, गेल्याशिवाय माणसाला अनुभव येणार नाही. कारण आम्ही सांगलं तर त्याच्यावर विश्वास नाही लोकांचा पडणार, म्हणून लोकांना सांगू. जेव्हा आपल्याला आपला खरंच त्यांचा बघितल्यानंतर विश्वास पटेल का ही गोष्ट चांगली आहे असं. बाबा फक्त बघून विश्वास पटेल का करून विश्वास पटेल? करून पटेल. मग त्यांची तिथे जायला पाहिजे ना, योगाभ्यासमध्ये जायला पाहिजे, त्यांची थेरपी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अनुभव आल्यानंतर आता आम्हाला कसा महिन्यानीचा अनुभव आला की आता बरं वाटतं, आपल्या शरीराला ते चांगलं वाटते आणि चांगल्याने जर चांगलं होत असेल ते आपल्याला का करावं नाही. हा, अशाने ते थोडस मिनी मनावर जास्त घेतलं, मग आपलं घरच्या घरात होईल चांगलं होईल. मग रोज जाणं येणं ही त्रास पण वाचेल, सगळ्या गोष्टी विचार केल्या त्या गोष्टी. तुमची इच्छा आहे की जसं तुम्ही विश्वास ठेवलात आणि तुम्ही थेरपी घेतली तसेच बाकीच्यांनी सुद्धा जे नवीन तसं करायला पाहिजे. त्यांनी जाऊन तिथे एकदा तरी अनुभवला पाहिजे. 10 दिवस का 15 दिवस एकदा माणसाने अनुभवलं पाहिजे तर त्याचा फरक येईल किंवा समजेल. वय किती आहे बाबा तुमचं? माझं 60 वय. 60 आहे. म्हणजे तुम्ही विचार केला की आता 60 वयामध्ये तुम्ही जे सांगितलं की मला एक 5-10 दिवसातच खूप छान वाटायला लागलं, तर जे कमी वयाची लोक आहेत त्यांना लवकर होईल, पण त्यांनी तुमच्यासारखी थेरपी घेतली पाहिजे. बरोबर ना? ठीक आहे. रोज जायला पाहिजे, रोज जायला ते आमच्या म्हणजे इथे लोक जाण्याचा म्हणजे त्रास पाहिजे. रोज जाण्याला परवडे नाही, प्रत्येकाचा धंदा बिझनेस जसं आहे त्याच्यापासून थोडस लोक जाण्याला पण एकदा तरी थेरपी घेतली पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि मग त्याच्यावर आणि प्रश्न असा आहे काय, याला बोली नाही काय नाही, नुसतं आपलं जायचं थेरपी घ्यायची आणि मशीनवर बसून यायचं आणि काय म्हणजे जाण्या येण्याचा त्रास आहे, हो मोठा प्रश्न आहे, बाकी काहीच नाही. हा कोण आहे तुमचा? हा माझा नातू आहे. बरं, आता मी पाहिलं की ह्यांनी पहिल्यांदा डेमो घेतला आपल्या थेरपीचा. कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. वय किती तुझं? 15 वर्ष चालू आहे. अच्छा, पहिल्यांदा थेरपी घेतलीस, काहीच माहित नव्हतं आजी आजोबा कुठे जातात वगैरे, मशीन आली घरामध्ये, हा काहीच माहिती नाही. पण कशी वाटते मशीन? कशी वाटते? मस्त आहे, रिलॅक्स वाटतंय. खूप छान खूप छान. की अगदी पहिल्या दिवशी त्यांनी थेरपी घेतली आणि तो पहिल्या दिवशीच म्हणतो की मला खूप रिलॅक्स वाटतंय. मशीनचं डिझाईन कसं आहे? मस्त आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे, छोट्याशा घरात पण राहू शकते. कारण का तू स्वतः इन्स्टॉल केलीस मशीन, तू फोल्ड पण करताना पाहिजे, उघडताना पण पाहिजे. थेरपी घेतल्यावर कसं वाटलं? छान झोप लागू शकते याच्यावरती? नक्की. तू म्हणजे मी अशी आशा करेन की आजोबांनी आजींनी छान इन्व्हेस्टमेंट केलेली आहे याच्यामध्ये. तर दिवसातून किती वेळा थेरपी घ्यायला येशील? जसा टाइम भेटेल तसा. नक्की. शाळा असते.
ओके ओके ओके. स्कूलला जाताना म्हणजे रात्री तरी येतील. म्हणजे मी तर खरं तर म्हणेन की आतापासून या मुलांनी जर थेरपी घेतली हो. तर इनफॅक्ट आपण म्हणूया की या वयापर्यंत तुमच्या वयापर्यंत जाईपर्यंत जर थेरपी घेत राहिले तर हा जो काही त्रास आता होतोय हो. तो उद्या त्यांना होणार कमी कमी होईल. बरोबर. माझा ते अनुभव कमी होईल. कारण आम्हाला एवढे वर्षात काम जे आम्ही केलं. बाबा मी अजून एक सांगेन की बोल. खूप शिकलेल्या लोकांना या गोष्टी कळत नाहीत, ज्या गोष्टी तुम्हाला समजतात की आतापासून जर आपण थेरपी घेत राहिलो तर आज आपला पाठीचा कणा जर चांगला राहिला तर उद्या भविष्यात त्याला काही त्रास होणार नाही. बरोबर? आयुष्य जास्त वाढेल. आयुष्य जास्त वाढेल. कारण कसं आहे आमच्या कामात म्हणजे आमच्या बोटीच्या कामात खरंच या आधी माणसाला कळलं असतं नाही असं माझं स्वतःच मत आहे. बाकी लोकांना कसं म्हणजे ते नाही माहिती. नाही, बरोबर. पण माझं असं काय आधी येऊ जर थोडासा म्हणजे किंवा 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी 8 दिवसांनी जरी मिळाला असं मिळाला चान्स असता तर थोडासा Strong राहिली असती body. शरीराला स्ट्रॉंग पण कारण आमचं जे बोटीचं काम आहे ते अति कष्टाचं आहे. कष्टाचं काम आहे. अशाने ते थोडंसं आता मला समजलं की असं आपण हे बरं आहे. बरं. आपणच्या शरीराने ते बरं आहे. बरं. पुढचं नशिबात जे काय होणार आहे ते होणार नाही. ते कोणाच्या हातात नाही. बरोबर. तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही. कारण आता त्या दिवसात मी तिथे गेलो आणि अचानक अरे काय कारण माझ्या मनालाच काय वाटलं मी आलो काय आणि काय झालं. आता समजा झालं तो काय वेगळा वेगळा होता असं समजायचं. तसं म्हणजे काय होतं? आपण असं म्हणूयात की सातत्य जर आपल्या कुठल्या एखाद्या गोष्टीमध्ये असेल तर नक्कीच आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. शरीरासाठी तर नक्कीच बरं, चांगलं आता आहे. तुम्ही थेरपी कशी घेणार आहात? तुमच्या घरी तर मशीन आलेली आहे. आता हो. कशी घ्या? किती टाइम थेरपी घेणार? आम्ही 3 टाइम तर नक्की घेणार. नक्की. नक्की पुढचा आजची तारीख आहे 26. 26 एक महिन्याने आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार चालेल. आणि तुमच्यामध्ये एक्स्ट्रा जी आपण बेस्ट हाऊस मध्ये एक टाइम थेरपी घेतो हा. इथे आपण 3 टाइम तुम्ही थेरपी घेऊ शकताय. हो. कारण का मॅक्झिमम 3 टाइम तरी तीन. थेरपी घेतली हा. पाहिजे. ती थेरपी घेतल्यानंतरचा तुमच्या शरीरात झालेला फायदा सुद्धा आम्हाला लोकांना सांगायचा आहे. पोहोचलं पाहिजे. पोचायलाच हो. पाहिजे है ना. तर त्यासाठी आम्ही नक्की येऊ पुन्हा एकदा 1 महिन्यानंतर. बाबा हा, बोला. आज बड़ी खुशी की बात है हाँ। कि आज आपके घर में जो है हमारे कंपनी का नोवा बेस कंपनी का जो है N5 और iMat मशीन जो है पहुंच गई है और आज से आप इसके घर पे थेरेपी लेंगे। मैंने देखा है कि आपने बहुत कम समय में बहुत अच्छा रिजल्ट महसूस किया इसका मशीन का बहुत अच्छे से महसूस किया और मैं हमेशा नोटिस भी किया हूँ कि आप लोगों को बहुत अच्छे से बताते थे कि किस तरीके से थेरेपी लेना चाहिए नहीं लेना चाहिए। पर आपके साथ में आई रोज आती थी, ठीक है, डेली थेरेपी लेती है। मैं तुझसे पूछना चाहूंगा कि जब तू थेरेपी लेती थी, जब लेना शुरू की थी तो कितना अच्छा लगा था? चालू केली त्यातून असं सांग. चालू केली तर हाँ, किती चांगला वाटलं? चांगलं वाटलं. का तुला काय फरक पडला? मला फरक पडला, मला पायाला फरक पडला. पायामध्ये काय फरक पडला तुला? पाय सुजले होते. तुझे पाय सुजले होते का? हा. ओके. ते शाप ओटले अच्छा. आणि ते ओटले शिन जाम करा ते अच्छा, कमी मतलब केले. मूंगी मूंगी एक मूंगी होते है. का? अच्छा, मतलब पाँव में हमेशा तेरे को मूंगी आती मूंगी थी, आता है। वो बंद हो गया। हाँ। और आप जब स्टार्ट किए थे तो आपको हमारे पास T9 बेल्ट जो है हाँ। वो हम लगाते थे लगाते तो थे। लगता नहीं था, उसका ज्वाइंट लगा करके यूज जॉइंट पे लगा देना है. और अभी लगता है. अभी आराम से आराम कोई से। गरज नहीं पड़ती। इसका मतलब ये है कि आपके वजन में या आपके पेट में कमी आई, पेट आपका हाँ, अंदर कमी गया, आई। पेट अंदर गया तब जाकर के वो बेल्ट लग सका। मैं उम्मीद करूंगा आगे भी आपकी जो भी प्रॉब्लम है, जिस वजह से आप सिर्फ परिवार में 2 ही लोग रहते हो, यहाँ पे खाली आप घर में हाँ, 2 ही लोग 2 ही हैं। लोग। क्योंकि मैंने बहुत लोगों को देखा है घर में, उनको लगता है कि हम 2 ही लोग हैं तो हम अपने लिए क्या करें, लेकिन आप जो जैसा बोले कि नहीं, बहुत अच्छा लगा कि खाली दोनों के लिए, हमारे दोनों की देखभाल के लिए कोई न कोई रहना चाहिए। तो क्या लगता है कि आप दोनों की देखभाल मशीन रहेगी, देखभाल करेगा. सुरक्षित रहेंगे आप दोनों, बस अच्छे से तबियत आप- तो सुरक्षित है, ऐसा ही है. तबियत की ये तबियत- तो 1 महीने में देखा है वो अच्छा करेगा. 1 महीने में आपने देखा कि आपको फर्क है। हाँ, तबियत के तो शरीर को तो अच्छा करेगा. जैसा कि मैडम ने बोला कि 1 महीने बाद हम लोग आकर के आपसे मिलेंगे, बस 1 महीने के बाद हम ये उम्मीद रखेंगे कि इस बार जब आप हम लोग आए यहाँ पे तो आप ये हमें बताएं कि अब आपकी जो तबियत है वो पूरी तरह से अच्छी हो गई है और अभी कोई प्रॉब्लम नहीं है। ठीक है, चांगला है म्हणजे. ठीक है, बस जो हमारे यहाँ लोग आ रहे हैं, आपने बताया कि आपको थेरेपी लेना चाहिए, अच्छा लगना चाहिए, लेकिन अगर मैं आपको किसी को भेजना हो तो क्या बोल करके भेजोगे? आम्ही आता दुसऱ्याला आमचा मित्र आहे की समजा जी गावात माणसं ज्याला एखाद्याने विचारलं का रे काय घरी आणलंस, हा. कुठलं मशीन आणलंस, जी तर मी असं सांगलं की मी थेरपीचं जे मशीन आहे म्हणजे आमच्या मराठी भाषेमध्ये जी निगोबस म्हणून
ते आणलेलं आहे त्याचा तुम्ही अनुभव बघा किंवा जाऊन बघा. तिथून तिथे अनुभवून जाऊन विचारा किंवा समजा जाऊन 2-4 दिवस कसं वाटते काय शरीराला ते नक्की बरं वाटेल असं मला तर माहिती. मग अनुभवा तुम्ही. मी आता तुमचं सांगितलं तुम्हाला जी काय पण चांगलं वाटते तुमचा विश्वास नाही पडणार. बरोबर. आणि असं जाऊन तुम्ही बघितलं की त्याचा अनुभव घेतला पण थोडं जर रोज ट्राय तरी करायला पाहिजे. तुम्ही वर्षी माझं काम आहे असं आहे त्याचं तुम्ही ते तू शक्य सगळ्या गोष्टी होत नाही. बरं पण व्हायचं आहे आणि जायला पण पाहिजे. मग त्या सगळ्या गोष्टी नाही होत. आता डॉक्टरला जर आलो तर आपण लगेच चला 2दा केला लगेच जातो नाही डॉक्टरकडे जायला. तसं हे पण डॉक्टरच्या प्रमाणे आहे पण ज्याने त्याने अनुभवल्याशिवाय करणार नाही. अच्छा लगा बाबा आपसे बात करके, आपसे मिल करके बहुत अच्छी जानकारी आपने दिया हम लोगों को. बहुत अच्छे से बताया. और नेक्स्ट टाइम हम लोग आएंगे और फिर से आपसे मुलाकात करेंगे और देखेंगे कि कितना. ठीक है. थैंक यू. थैंक यू.